मला असं वाटतं की आजचा दुसरा दिवस आला तरी शैलेशच्या गाडीची पाठी परिस्थिती जर तुम्ही बघितलीत तर तुम्हाला कळेल की कशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पक्षाचे काही गुंड नगरसेवक आणि इथले काही भाजपाचे कार्यकर्ते यांनी येऊन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे तुम्ही बघाल तर हा दरवाजा आणि इथे ती गाडी फोडली गेली. सर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जर अशा प्रकारे गाडी फोडली जाणार असेल, आता आम्हाला एक CCTV फुटेज दाखवला गेला, त्यात तो नगरसेवक येऊन पहिली लात मारतो शैलेशला, बरोबर आहे. गुन्हे असे नोंदवले गेले की शैलेश सुटूच नये, म्हणजे पहिला रजिस्टर करण्यात आला अट्रॉसिटी, बरं अट्रॉसिटी पण झालं, तिथे रॉबरी पण झाली. कसं शक्य आहे हो? तुम्ही जनतेला एवढं पण उल्लू समजू नका की जनतेला कळत नाहीये की अट्रॉसिटीची स्टेटमेंट कधी घेतली आहे. आधी अट्रॉसिटी दाखल केली आणि त्याच्यानंतर दुपारी स्टेटमेंट घेण्यात आली आहे. म्हणजे जेवढा प्रयत्न शैलेशला लटकवण्यात करण्यात आला की हा जास्तीत जास्त कसा जेलमध्ये राहील याचा हा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही सांगतोय की जर FIRचं नाव आहे फर्स्ट रिपोर्ट इन्व्हेस्टिगेशन, तर तुम्ही आमची जी FIR आहे ती पहिली घ्या आणि त्याच्यानंतर चौकशी करा ना. तर आमची FIR पण घ्यायला तयार नाही आहेत. गाडीचं जो काही आम्ही दाखवतो हे घडलेलं आहे त्याच्यावरही काही करत नाही. CCTV एकच दाखवत आहेत, म्हणजे ज्या कोपऱ्यात भांडणं झाले ते बाकीचे पोलीस स्टेशनचे CCTV बंद आहेत असं म्हटलं जातंय. जर हे सगळं तुम्ही पाहाल तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या दबाव, एका वरिष्ठ नेत्याच्या दबावात हा सगळा प्रकार सुरू आहे. आणि अशा प्रकारे जर बदलापूर अंबरनाथचा कायदा सुव्यवस्थित असेल तर मग आम्हाला प्रश्न पडतो की हा ठाणे जिल्ह्यातला भाग आहे की नाही. बरं, मग गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे का तुम्ही? अरे सतत करतोय, 2 वेळा DCPना भेटलोय. त्याचं अख्खं कुटुंब कालपासून इथेच आहे. ते ओरडून ओरडून सांगतायत की आमचा गुन्हा घ्या, पण आमचा गुन्हा घेण्यात कोणालाही इंटरेस्ट नाही आहे. कारण सगळे पोलीस खातं हा दबावात आहे. आणि दबावात मला एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर आत्ता जवळजवळ 48 तास होत आले तरी गुन्हा दाखल होत नसेल, याचा अर्थ काय? याचा अर्थ आम्ही न्याय मागायचा नाही का? की आम्ही सत्ताधारी पक्षाची चाकरी करायची, असाच याचा अर्थ होतो. विरोधी पक्षच नाही आहेत का? विरोधी पक्षाला न्याय मिळणार आहे की नाही, असे अनेक प्रश्न आमच्या मनात आहेत. काय भूमिका राहिली याच्यापुढे? आम्ही आजची आणि उद्याची दिवस वाट बघू. नाही झालं तर येत्या रविवारी आम्ही मनसे कार्यालय ते पोलीस स्टेशन या दरम्यान आमची सगळी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली अशी आमची सगळी टीम मिळून इथल्या स्थानिकांना घेऊन आम्ही आमचा मोर्चा काढू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.